साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। जातीअंत व अल्पसंख्याक संघर्ष समिती युवा आघाडीच्या वतीने कायदा सुव्यवस्था शांतता अबाधितेसाठी आवाहन। पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन। 6 जानेवारी रोजी सोलापूर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्त निघालेल्या मोर्चातील काही हुल्लडबाज तरुणांनी गौतम चौक परिसरातील काही दुकानावर दगडफेक करून सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करणारे आणि आगामी काळात टी राजासारख्या प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी काढण्यासंबंधीचे निवेदन अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद, जातीअंत संघर्ष समिती DYFI अर्थात डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कॉम्रेड गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने माजी नगरसेवक नलिनीताई कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाद्वारे सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले। सोलापूर शहरात आलेल्या तेलंगणाचे आमदार टी राजा आणि आमदार नितेश राणे यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची भाषा केली। तसेच सोलापूर शहरातील हिंदू तरुणांची माती भडकवणारे प्रक्षोभक वक्तव्य केले। त्यामुळे सोलापूर शहरात तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या टी राजा आणि नितेश राणे यांनी केले आहे। म्हणून अशा वादग्रस्त व्यक्तींना आगामी काळात सोलापूर शहरात प्रवेशबंदी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। शहरामध्ये 2 दिवसापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती, त्याचबरोबर जातीअंत संघर्ष समिती आणि डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त आदरणीय माने साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। या निवेदनात आम्ही असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं जातीयवाद आणि धर्मीयवाद आणि सांप्रदायिकता पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते पूर्णपणे रोखलं पाहिजे। आपला देश हा भारतीय राज्यघटनेवरती आधारित आहे। या देशामध्ये लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे। ही जी मूल्य आहेत ही मूल्य जतन केली पाहिजेत आणि प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मतेला जर आपण पाळलीच पाहिजे। कोणी या जातीयतेच्या पद्धतीनं जर राष्ट्रीय एकात्मतेला नख लावत असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देण्याची तयारी आज जनतेने ठेवली पाहिजे। या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे ते अबाधित राखण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रशासन सहकार्य करत आहे त्या पद्धतीनं जनतासुद्धा त्याला सहकार्य केली पाहिजे आणि आपण सर्वजण राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्यता जोपासली पाहिजे हे आमचं आवाहन या ठिकाणी आम्ही करत आहोत।